मी उत्तम होऊन अर्थपूर्ण जीवन जगणार या सिरीजचा हा पहिला भाग. मी 100 भाग करण्याचा विचार करतोय. हा पहिला भाग आणि या भागामध्ये आपण बोलणार आहोत रिफ्लेक्शन किंवा चिंतन आणि अवलोकन या दोन गोष्टींबद्दल. चिंतन म्हणजे आपल्याला दररोजच्या आयुष्यामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत, तुमचे निर्णय आहेत, तुम्हाला येऊ घातलेल्या समस्या आहेत आणि त्याच्यातनं तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे. तर त्यावेळेला तुम्ही चिंतन करता, सर्व बाजूंनी त्या सिच्युएशनचा तुम्ही विचार करता, व्यक्तींचा विचार करता, त्यानंतर उद्दिष्ट साध्य करायचं याचा विचार करता, काय गोष्टी चुकीच्या होऊ शकतात, काय गोष्टींनी नुकसान होऊ शकतं, काहींनी फायदा होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही ऑब्झर्वेशन करता तुमच्या मनामध्ये. ऑब्झर्वेशनमधनं तुम्ही काही इन्साइट्स निर्माण करता आणि त्याच्यातनं तुम्ही काही निर्णय घेऊ शकता की मला ही सिच्युएशन कशी हँडल करायची. आता हे करत असताना अवलोकन हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. अवलोकन म्हणजे काय, तर बघणे, एखाद्या गोष्टीला बघणे. पण बघणे हा एवढाच त्याचा आवाका नाही आहे. ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट बघतो, त्याच्यावरती रिफ्लेक्ट करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला असं समजतं की अरे ही गोष्ट आपण अशी समजत होतो, आपल्याला अशी दिसत होती, पण ॲक्च्युली अशी नाही आहे. त्याच्या डेप्थमध्ये त्याचं मुख्य कारण हे आहे किंवा ह्याच्या पाठीमागचं इंटेन्शन हे आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या वेळेला ती गोष्ट ज्या वेळेला बघतो, म्हणजे रिफ्लेक्शन किंवा चिंतन घेऊन ज्या वेळेला आपण पुढच्या वेळेला ती गोष्ट बघतो, त्यावेळेला आपण ती गोष्ट वेगळ्या पद्धतीने समजून घेऊ शकतो आणि अजून जास्त डीपर लेअर आपण टच करतो आणि आपलं अंडरस्टँडिंग हे अजून जास्त स्ट्रॉंग होतं. सो रिफ्लेक्शन आणि अवलोकन या दोन्ही गोष्टी स्वतःच्या विकासासाठी खूप आवश्यक आहेत. मी तुम्हाला सजेस्ट करेन की ज्या वेळेला तुम्हाला रिफ्लेक्ट करायचं असेल, त्यावेळेला तुम्ही पेन आणि पेपरवरती या गोष्टींचा रिफ्लेक्ट करा. आणि रिव्ह्यू घ्यायचा असेल तुम्हाला की तुम्ही या आठवड्यामध्ये काय शिकलात, तुम्ही गेल्या महिन्यामध्ये कुठल्या नवीन गोष्टी शिकलात, तर तुमच्याकडे एक ट्रॅक रेकॉर्ड राहील. सुरुवात करा या छोट्या छोट्या गोष्टींपासनं की जे तुमचं अवलोकन किंवा ऑब्झर्वेशन सुधारतील. ट्राय करा.